नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आत्ताच सुरुवातीला पाहिलं की आमदार बच्चू कडू यांची इतिहासात नोंद। तर हे खरं आहे, कारण की ही नोंद त्यांची झालीच पाहिजे इतिहासामध्ये, कारण की आतापर्यंतचा सर्वात मोठा मुद्दा महाराष्ट्रातला त्यांनी अंमलात आणलेला आहे। कर्जमाफी हा महाराष्ट्रभर राज्यभर चालू असलेला हा जो मुद्दा आहे हा खूप गाजलेला आहे आणि कर्जमाफी खूप दिवसांपासून चालू असलेला मुद्दा, कर्जमाफी होत नव्हती। पण रवींद्रकांत तुपकर साहेब झाले, त्याच्यानंतर आमदार बच्चू कडू साहेब झाले, यांनी खूप जोर लावून धरला आणि त्याच्यानंतर खूप दिवसांनंतर, काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला ग्रीन सिग्नल म्हणजे हिरवा कंदील म्हणजे कर्जमाफी होईल अशी आशा आपल्याला इथं बघायला मिळाली। कालपासून खूप व्हिडिओ चर्चेत चालू आहे बच्चू कडू साहेबांचा आणि खरंच त्यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं। रायगडाच्या पायथ्याशी जिजामाता यांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं आणि ते अन्नत्याग आंदोलन अंमलात आलं। त्या ठिकाणी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कॉल आल्यानंतर त्यांनी पूर्ण विचारपूस केली। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही अन्नत्याग हे जे आंदोलन आहे ते मागे घ्या, कारण की आम्ही येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। कर्जमाफी असेल, दिव्यांगांचा काही प्रश्न असतील, यावर आपण तोडगा काढू, या गोष्टीवर विचार करू, बोलू, म्हणजे तेव्हा निर्णय घेऊ। म्हणजे याचा अर्थ होतो की आपली महाराष्ट्रातले जे शेतकरी बांधव आहेत त्यांची कर्जमाफी तसेच दिव्यांगांचे प्रश्न हे सगळे त्या दिवशी सुटणार आहे आणि खरंच त्या माणसाने करून दाखवलं। लोकसंख्या खूप कमी होती त्या ठिकाणी, तरी 15,000 म्हणजे कमी नाही आहे, पण त्या मानाने कमीच आहे महाराष्ट्राच्या हिशोबाने झाली तर। त्याच्यामध्ये दिव्यांग जास्त होते, शेतकरी बांधव कमी होते। त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे शेतकरी बांधवांचा त्यांना पूर्ण सपोर्ट होता आणि त्यांनी खूप मोठं पाऊल उचललं होतं की अन्नत्यागाचं। त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर भरपूरसे त्यांना कॉल आले की भाऊ तुम्ही हे खूप चांगलं काम करताय, असं तसं भरपूरशा गोष्टी। त्याच्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून भरपूर कॉल आले की तुम्ही आंदोलन मागे घ्या वगैरे, पण त्यांनी काही ऐकलं नाही। ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याच्यानंतर दिव्यांगांचे प्रश्न सुटलेच पाहिजे ह्या मुद्द्यावर ते ठाम होते, ते मागे हटले नाही। शेवटी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा कॉल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये याच्यावर तोडगा काढू, निर्णय घेऊ आणि ज्या काही योजना, काही प्रश्न असतील त्याच्यावर आपण विचार करू किंवा त्याच्या संदर्भात आपण ते प्रश्न सोडू, या गोष्टींवर चर्चा झाली। त्याच्यानंतर हे फक्त ते एकटे बोलले नसून ते माईकवर त्यांनी सगळ्यांना ऐकवलं। त्यांना फक्त त्यांच्या फायद्याचं बघायचं असतं, ते स्वतः बोलले असते गुपचूप, पण त्यांनी संपूर्ण जनतेसमोर माईक लावला मोबाईलला आणि स्पीकर ऑन करून सगळ्यांना ऐकवलं। सगळ्यांना ते ऐकवल्यानंतर सगळ्यांना त्या गोष्टीचा विश्वास पटला आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी जल्लोष केला। आता सगळ्यांना आशा लागून आहे की येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये नेमकं काय होतं आणि किती तारखेला। त्यांनी आता 2-3 तारीख असं बोललेले आहेत, पण आमदार बच्चू कडू साहेब आहेत त्यांनी सांगितलं की याच्यावर तुम्ही सकारात्मक विचार करावा आणि दिव्यांगांचा आशीर्वाद घ्यावा, असं ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी सांगितलं। आणि तसेच की आपल्याला एक ग्रीन सिग्नल मिळाला, सगळ्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती एक रोनक आली, एक हसरा चेहरा आपल्याला बघायला मिळतोय महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा। आणि लवकरच ही कर्जमाफी होईलच असा नारा त्यांनी लावून धरलेला आहे। त्याच्यानंतर इकडे रवींद्रकांत तुपकर साहेबांनी पण खूप काय म्हणतात मोठा पाऊल उचलला होता। त्यांनी सुद्धा ते आंदोलन केलं, यशस्वी झालं। त्याच्यानंतर आमदार बच्चू कडू साहेबांनी पहिले रांगोळ्याच्या माध्यमातून, त्याच्यानंतर विविध प्रकारे आंदोलने केले आणि आता सगळ्यात शेवटी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं रायगडाच्या पायथ्याशी।
त्या ठिकाणी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्या अन्नत्याग आंदोलनाला यश मिळालं. तसेच त्या ठिकाणी असणारे सर्व दिव्यांगांना माझ्याकडून त्यांचे खूप खूप आभार. त्याच्यानंतर आमदार बच्चू कडू साहेब यांचे मनापासून आभार. खरंच तुमचं नाव इतिहासात नोंद झाली पाहिजे आणि हे फक्त असंच म्हणून नाही तर ते झालीच पाहिजे, कारण की एवढं सगळ्या लोकांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यांचा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडला, तसेच मंत्रिमंडळासमोर मांडला. तसेच रविकांत तुपकर साहेब पण आहे त्याच्यामध्ये तुमच्यासोबत. त्यांनीसुद्धा खूप मोठं आंदोलन केलं होतं. प्रत्येकालाच वेगवेगळ्या पद्धतीने यश मिळत गेलं आणि तुम्ही परिपूर्ण त्याच्यावर ठाम राहिले. या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर तुमची मेहनत जास्त होती आणि कोणी आलं नाही आली, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम होते. पण तरी पण मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, दिव्यांग हे सगळे तिथं उपस्थित होते. आणि जसं की आमदार बच्चू भाऊ कडू यांचं जसं कॉलिंगवर बोलणं झालं तसं सगळ्यांनी खूप मोठा जल्लोष केला आणि त्या ठिकाणी वाटलं नव्हतं कोणाला पण असं होईल आणि ते त्यांनी करून दाखवलं. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना एक आशा लागून आहे की नेमकं होईल की नाही. मला बरेचसे अजून कमेंट्स येत आहेत, कॉल येत आहेत की अजून काही सांगता येत नाही काय होईल. पण आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे, कारण की आपण जर सकारात्मक राहिलो, पॉझिटिव्ह राहिलो तर आपल्यासोबत चांगलंच घडत असतं. आपण जर निगेटिव्ह विचार केला तर आपल्यासोबत तसंच घडतं. कर्जमाफी होऊ का न होऊ, आपण आपले रोजचे कामं चालू ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा आणू नका. तुम्ही तुमचे कामं चालू ठेवा. झाले तर चांगलंच आहे, पण नाही झालं तर त्याच्यावर विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. रेग्युलर तुम्ही तुमचं कामं चालू ठेवा. झालं तर तुमचं काम अजून चांगलं होऊन जाईल. आनंदी आनंद आहे. आणि जर बाय चान्स काही कारणास्तव नाही झाली किंवा काही कमी झालं, कशामध्ये काही कमी पडलं तर तो तुमचा वेळ जाईल ना विचार करण्यातला. तर तुम्ही विचार करण्यात वेळ घालू नका. तुम्ही तुमचे कामं चालू ठेवा, जेणेकरून नंतर तुम्हाला पस्तावा येणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे की अनुभव, बाकी काही नाही. तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालू नका. ज्या दिवशी कर्जमाफी होईल ते आपल्याला कळलंच येतं हप्त्यामध्ये, एप्रिलच्या 2-3 तारखेला. 2-3 तारीख असू शकते, 5 असू शकते, 8, 9, 10 असू शकते, किंवा त्या दिवशी ते असंही म्हणू शकतात की अजून 4-5 दिवस लागतील. तर ते तुम्ही त्या गोष्टी ताण घेऊ नका. तुम्ही तुमचे कामं चालू ठेवा, कारण की पुढे काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर आत्ताच वेळ वायात घालवू नये किंवा आत्ताच विचार करत बसणे हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही. कोणता की पुढे काय होणार आहे याचा विचार करत बसणे हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा हा होता की आमदार बच्चूभाऊ कडूंनी ते करून दाखवलं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच टाकलं की आमदार बच्चू कडू साहेबांचा इतिहासात नोंद झाली पाहिजे आणि होईलच लवकरच. भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. खरंच त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवला. आणि अन्नत्याग आंदोलन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, ती खूप मोठी गोष्ट आहे. तर सलाम आहे बच्चू कडू साहेबांना आणि रविकांत तुपकर साहेबांना. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवीन नवीन लेटेस्ट अपडेट बी घेऊन येणार आहे तुमच्यासमोर. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.